राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला। त्यांनी पुणे, ठाणे, सिंधुदुर्ग येथे प्रचाराच्या सभा घेतल्या। मुंबईत मोदींसोबत ते सभेत सहभागी झाले। राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या 3 मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा विजय देखील झाला। तर त्या विजयात राज ठाकरेंचा वाटा किती हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय। पण सभा घेतल्यामुळे काही प्रमाणात तरी तो फायदा नक्कीच झाला असेल। इतर ठिकाणी मात्र तो किती झाला हा वेगळाच प्रश्न आहे। दुसरीकडे अजित पवार महायुतीत आल्याने नेमका फायदा झाला की तोटा या प्रश्नाचं उत्तर भाजपकडून अजूनही शोधलं जाते। अशातच आता राज ठाकरेंना महायुतीमधून पहिल्यांदाच विरोध झाला आहे। तर अजित पवारांमुळे मात्र नुकसान झालं नाही असं महायुतीचे सदस्य असलेल्या RPI पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलंय। ते काय म्हणाले ऐका। शेवटचा प्रश्न आहे, लोकसभेपासूनच एक अशी चर्चा आहे की अजित पवारांना महायुतीत घेतल्यामुळे फटका बसलाय। आता राज ठाकरे यांची भूमिका सुद्धा महायुतीच्या बाजूने आहे। काय या दोघांचा फायदा होईल विधानसभेला की तोटा होईल? मला वाटतं की अजित पवार आल्यामुळं फटका बसलेला फटकाचं म्हणता, पण अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही एकत्र आल्यामुळं विधानसभेमध्ये बसणार आहे त्यांना झटका। त्यामुळं अजित पवार आल्यामुळं काय आमचं नुकसान झालेलं आहे अजिबात नाही आहे। आम्हाला 17 जागा आम्हाला पकडायला लोकसभेच्या, त्याच्यामध्ये आता संविधानाचा प्रचार आहे तो मोठ्या प्रमाणात झाला, लोकांचा गैरसमज झाला। पण आता राहुल गांधीचं स्टेटमेंट आल्यामुळं सगळ्या लोकांमध्ये पूर्णपणे काँग्रेस विरोधामध्ये वातावरण आहे। त्यामुळं आम्हाला त्याचा फायदा होईल आणि अजितदादांमुळं आमचा फायदा झालेला आहे आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा फायदा होणार आहे। राज ठाकरे जर महायुतीत आले तर त्यांचा कितपत फायदा महायुतीला होईल? राज ठाकरे आले तर नाही, ते येत नाही, ते आता आले होते पण फारसा फायदा त्यांचा झाला नाही। काही ठिकाणी त्याचा फायदा तर झाला आहे, पण माझी भूमिका अशी होती की राज ठाकरेंना महायुतीत घेण्याची आवश्यकता नाही। तर मी आहे इथं तर त्यांची काही आवश्यकता आहे, त्यामुळं त्यांना घेतल्यामुळे काही फार फायदा झाला असं नाही। तर अजित पवारांमुळे नुकसान झालं नाही, जिंकलेल्या 17 जागांमध्ये त्यांचाही वाटा आहे असं आठवले म्हणाले। राज ठाकरेंना मात्र त्यांनी एक प्रकारे महायुतीत विरोध केल्याचं दिसतंय। मी आहे त्यामुळे त्यांची आवश्यकता नाही असंही ते म्हणाले। त्यामुळे पहिल्यांदाच राज ठाकरेंना महायुतीमधून विरोध झाल्याचं दिसून आलंय आणि राज ठाकरेंमुळे फायदा झाला नाही असंच त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय। राज ठाकरेंनी आधीच जाहीर केलंय की मनसे स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे। तर दुसरीकडे महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अद्यापही सुरूच आहे। तो तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांचा कस लागणार आहे। अजित पवारांना किती जागा दिल्या जातात, त्यांचं समाधान होतं का की मैत्रीपूर्ण लढती काही ठिकाणी होतात, त्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। मनसे आणि महायुती आता विधानसभेला एकमेकांसमोर असतील। काही जागांवर छुपी मदत एकमेकांची घेतली जाते का की राज ठाकरे सत्ताधाऱ्यांनाच धारेवर धरतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र रामदास आठवलेंच्या या विधानांची मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे। एकूणच रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना विरोध करणं कुठेतरी त्यांच्यामुळे फायदा झाला नाही असं म्हणणं, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि अजित पवारांमुळे काही नुकसान झालं नाही असं म्हणणं, याविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा।